स्वानंदीचा फोन एवढ्या सकाळी? हॅलो, हा बोल स्वानंदी. एवढ्या सकाळी फोन केलास? सगळं ठीक आहे ना? हो बाबा. ऍक्च्युली मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला फोन केला होता. चांगली बातमी? अगं मग ताबडतोब सांग. ते महालक्ष्मी डेव्हलपर्स आहेत ना, त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही एक घर बुक केलंय. म्हणजे बातमी पण सांगायची होती आणि नमस्कार पण करायचा होता. म्हणजे आम्ही दोघं येऊच घरी नमस्कार करायला, पण तरी आता इथून आजी, आई, काका, काकू सगळ्यांना सांगा. हो हो सांगतो, सगळ्यांना सांगतो. सगळ्यांना आनंद होईल. हो पण सगळे पेपर्स वगैरे नीट तपासून पाहिलेत ना? हो हो, त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या लॉयर कडनं चेक करून घेतलंय सगळं. ते प्रोजेक्ट कुठल्या बँकेलाही अटॅच्ड असेलच ना? हो बाबा, ऐका ना, ते होतंय सगळं, पण ऍक्च्युली मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. डाऊन पेमेंटसाठी पैसे कमी पडतायत, तर मी माझे दागिने विकू का? अगं दागिने कशाला विकतेस? मी देतो ना पैसे तुला. नाही बाबा, मला तुमच्याकडनं नाही घ्यायचे पैसे. आणि दागिने विकून सगळं होणार आहे मॅनेज, आणि दागिने काही नंतर सावकाश पण करता येतील. मला माहितीये तू माझ्याकडून नाही घेणार पैसे. स्वाभिमानी आहेस तू. तुझं सेव्हिंगही घातलं असशील ना त्यात? हो, मग मी विकू ना दागिने? ते तुझं स्त्रीधन आहे बाळा. लग्नात माहेरच्यांनी तुला दिलेलं. त्याचं तू काही करू शकतेस. त्यासाठी तुला परवानगीची गरज नाही. नाही बाबा, तसं नाही. ते तुम्हाला वाईट वाटलं असतं म्हणून. अगं वेडी आहेस का तू? हा, माझ्याकडून घेतले असतेस तर मला बरं वाटलं असतं. पण तरी तुझ्या इच्छेचा मी मान राखतो. विक तू तुझे दागिने. सगळ्या पावत्या आहेत ना दागिन्यांच्या? हो हो, तुम्ही दिली आहेत बिल्स. ठीक आहे, मग तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वानंदी, तुझा आणि भाऊजींचा डबा. अहो, तुमचा आणि माझा टिफिन मी एकातच घेतलाय, चालेल ना? हो चालेल. अगं थांब रे. अगं बघ ना, उशीर होतो आपल्याला. हा आरसाच देत नाहीये. नील, अरे काय चाललंय यांचं? तुम्ही असेही खूप छान दिसते. आपल्याला खूप उशीर झालाय हो. आपली जर ही बस मिस झाली ना, तर आपल्याला 20 मिनिटानंतर एक बस आहे. आपली बाईक सुद्धा गॅरेज मध्ये. तेच तर ना वहिनी, सांग बरं याला. जन्मतः सुंदर दिसतो हा, हँडसम एकदम. याला कशाला पाहिजे आता आरसा? तू सुद्धा हँडसम दिसतोस रे, पण मला वेळ नाहीये तुला सांगायला. व्हेरी गुड. निरंजन जहागीरदार, लुकिंग गुड. जागीरदार हे घ्या. कंगवाने भांग पडा. अरे आई, चल आई येतो मी. हे चल बाई लवकर, आता उशीर होत नाहीये का तुला? आले आले. तू गॅसचं बिल भरशील ना? हो हो, भरते. तुम्ही पण. हो चल, बाय बाय. स्वानंदी यार, चल लवकर. हो 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 हो. भाऊ दादा, काय मिळणार आहे की नाही खायला? होतंय, झालंय. आई बाबा, गुड मॉर्निंग. हो हो गुड. ए, माझं वॉलेट कुठे आहे? आणि ते काय तिथे ठेवलंय? बाळू, चहा मिळणार आहे का आम्हाला? हो हो बाळू, द्या ना चहा. थँक्यू. तो स्वानंदीताई आणि नील साहेबांसाठी आणलाय. उशीर होईल ना त्यांना. ब्रेकफास्ट काय आहे? ते स्वानंदीताईंनी सांगितलं ना, तेच केलंय. कांदा पोहे. नील साहेबांना आवडतात ना? हो, आम्हालाही आवडतात. आणतो. पोहे काय रे, मला पोह्यांवर शेव लागते, माहित नाही तुला? हो, ते तुमच्यासाठी नाही आणले, स्वानंदीताई आणि नील साहेबांसाठी आणलेत. तुम्हाला चहा आणून देतो ना पहिला मी. हा,
अच्छा होय मस्त. ठीक आहे, डबा डबा. खूप उशीर झालाय का? आई घड्याळ द्या ना प्लीज. थँक्यू थँक्यू बाबा. बरं बाळगतो हा गिरणीतनं तुम्ही पीठ घेऊन याल प्लीज. हो हो स्वानंतीताई, ते बाजरीचं पीठ पण संपलंय, ते पण घेऊन येऊ का? नको नको, उन्हाळ्यात बाजरी नको. ज्वारीचंच पीठ घेऊन या आणि काय ते आपलं नाचणीचा भाव विचारून याल प्लीज. बर. शिडी कुठे? अहो हे काय सगळं हातात द्यावं लागतं तुम्हाला. महत्वाची आहे का? सॉरी. चल चल उशीर झालाय चल. हो. काय बाबा जातो पण येतो म्हणावं. हा तेच एकूण एकच. येतो. बाय. हो. बघितलंस ना, आई बाप म्हणजे किस झाड की पत्ती वाटते यांना. लोकांचे म्हातारे आशीर्वादापुरते तरी असतात. आपण आता उरलोय टाटा बाय बाय पुरते बस. लवकरात लवकर सगळा कारभार मला माझ्या हातात घ्यायला हवा. नाही तर इंद्रनील सटकेल माझ्या हातातून. आणि ही बया बसलेलीच आहे त्याला पदराला बांधून घ्यायला. बाळू, उरले सुरले कांदे पोहे चहा जे काय असेल ते आदळ आमच्या समोर. हो आणतो. जरा किचन मधला आवरावर झाली की मग घेऊन येतो. हा किती दिवस झाले माहेरी गेलेलीच नाहीयेस तू. जा सगळ्यांना भेटून ये. पण स्वयंपाकाचं? अगं मी करीन ना, आणि बाळू आहे मदतीला. ठीक आहे, मी जाऊन येते. तुला कशी काय सुट्टी? हो पिक्चरला जायला पैसे पण दिलेत त्यांनी. मला वाटतं कुणाची तरी मान कापणार आहेत आज. जा तू सिनेमाला. जा. ललिताचा सिनेमा मी बिघडवते.